याही खोलीत आता थोडासा पसारा झालेलाच आहे, काही इलाज नाही त्याला. इलाज नाही असं छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्याच. आता झालं कलर करणे इतकंच ती स्वच्छता होती. आता तो काही पसारा फारसा बघायचा नाही त्या पसाऱ्याकडे, कारण सारखं पसारा म्हणत बसलो तर मग सारखं स्वच्छता करा सारखीच धूळ काढा, मग वेळ सगळा त्याच्यातच जातो. कुठंतरी मनाला आवर घालायला लागतो, नाहीतर मग आपली चिडचिड होते घरच्यांच्यावरती. उगाचच कामवाल्या मावशीनं त्रास देत बसायचो, हे असंच करा ते तसंच करा. त्याच्यापेक्षा स्वच्छ झालेलं आहे घर हे आता मान्य करायचं आणि 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा डीप क्लिनिंग करायचं दर महिन्याला. म्हणजे नको असलेल्या वस्तू काढून टाकायच्या. आता येणाऱ्या वस्तू म्हणजे मेन वस्तू कुठल्या असणार आहेत तर खरेदीमुळे येणारी प्लास्टिक. तर दिवाळी संपलेली आहे, दिवाळीचा एक जो खरेदी फीवर असतो तोही संपलेला आहे. आता एकदम पुढच्या दिवाळीलाच फीवर येणार तो खरेदीचा. तर त्यावेळेला पुन्हा खरेदी करूया, म्हणजे आता फारसं काही प्लास्टिकसुद्धा घरात येणार नाही. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्याच येतात मेन म्हणजे, आणि त्या टाकायच्या म्हणजे अक्षरशः एवढ्या पिशव्या होतात. मेन कचरा तर तो प्लास्टिकचाच असतो. मग तुम्ही म्हणाल की प्लास्टिक बॅन व्हायला पाहिजे, प्लास्टिक घरात आणू नये. हे सगळं जरी खरं असलं तरी ते येतच. फक्त एवढंच आहे की आपण त्या प्लास्टिकला रियूज म्हणजे घरातल्या घरातच आपण ते रियूज करू शकतो, अगदी पूर्ण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना की यूज अँड थ्रो, ते यूज अँड थ्रोपेक्षा जेवढं तुम्हाला वापरता येईल तेवढं वापरावं. आता कारण मला बऱ्याच साऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या मिळाल्या की ज्या अक्षरशः अशा चुरा झालेल्या आहेत. म्हणजे त्याचा पूर्ण वापर झालेला आहे, कारण की आपण गाद्यांच्या खाली वगैरे घालतोच ना. तर त्यामुळे काय होतं की खालचं जे बारीक ते कण निघतात याचे प्लायवूडचे, ते टोचत नाहीत गादीला. तर त्यामुळे खाली प्लास्टिक घातलेलं असतं आणि वर वर्तमानपत्र घालून मग त्याच्यावर गादी घालते मी. कारण की वर्तमानपत्र जेव्हा आपण गादीच्या खाली घालतो त्यावेळेला मग बारीक कसर लागत नाही वर्तमानपत्रांच्यामुळे. हेही मला तुम्हाला सांगायचं होतं. तसंच आपण सगळे जे कप्पे असतात त्या कप्प्यांच्यामध्ये सुद्धा खाली वर्तमानपत्र घातलं की बारीक झुरळं कसर ह्या गोष्टी लागत नाहीत. आणि सगळं एकदा सगळा कचरा काढून झाला आणि पुन्हा कागद घालून झाले की त्याच्या बाजूनी त्या लक्ष्मण रेखा म्हणून जे मिळतं झुरळांचा खडू, तो मारायचा महिन्यातनं एकदा. घरात लहान मुलं नाही आहेत ना एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण तो खडू ते असा जर का ब्लॅकबोर्ड घरात असेल तर तो खडू कुठंतरी वापरतील आणि तो खडू अत्यंत विषारी असतो तो, आणि असा पांढराच असतो दिसायला. त्यामुळं जेव्हा तुम्ही तो झुरळांचा खडू घरामध्ये आणाल त्यावेळेला असा मारायचा, जेवढा उरला आहे तेवढा फेकून द्यायचा, कुठे ठेवू नका घरामध्ये. कारण समजा कुठे तो घरामध्ये ठेवलात तर तो खडू कसला आहे हे कळत नाही, म्हणजे ह्याच्यावर वापरायचा खडू आहे का झुरळांचा खडू आहे. त्यामुळे जेवढा वापरायचा तेवढा संपूर्ण घरभर कोपऱ्याला असं झुरळांचा खडू मारायचा, तो संपवायचा. ज्या दिवशी घरात मुलं नसतील त्या दिवशी हे काम करायचं, किंवा शाळेला गेली मुलं की हे काम करायचं, आणि संध्याकाळी मुलं येईपर्यंत पुन्हा सगळं स्वच्छ करून टाकायचं. आणि लहान मुलं असतील तर तुम्ही हे करू शकत नाही. रांगणारी मुलं असतील तर झुरळांचा खडू तुम्ही वापरू नाही शकत, कारण की लहान मुलं सगळीकडे हात लावतात, तोंडात घालतात आणि तो खूपच विषारी असतो. तर म्हणून मागच्या वेळेला मी तुम्हाला झुरळांच्यासाठी बऱ्याच साऱ्या टिप्स दिल्या होत्या. त्यात आज मी सांगते की वर्तमानपत्र जी असतात ती वर्तमानपत्र जरी तुम्ही कप्प्यामध्ये घातलीत तरीसुद्धा झुरळं, बारीक किडे, पाली या होण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. मात्र तो वरचेवर बदलावा लागतो कागद. कारण जर का तुम्ही तो कागद बदलला नाहीत तर मग ते पुन्हा बारीक झुरळं चिलटं दिसायला लागतात. त्यामुळे दर महिन्याला जेव्हा तुम्ही डीप क्लिनिंग करता तेव्हा दरवेळेला ते वर्तमानपत्राचे कागद असे कप्प्यांमध्ये घाला, कपाटांमध्ये घाला, अगदी स्वयंपाकघरातल्यासुद्धा किचनच्या कपाटांमध्ये सुद्धा घाला. तुमचं झुरळ होण्याचं प्रमाण खूप सारं कमी येईल, हे तुमच्याच लक्षात येईल. आणि अनुभव घ्या आणि मग नंतर सांगा मला झुरळ गेली की नाही, चिलटं गेली की नाही. मुंग्या मात्र आहेत, मुंग्या मात्र तशा जात नाहीत. त्या कितीही काहीही प्रयत्न करा मुंग्या म्हणाव्या तशा जात नाहीत.
त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मुंग्यांचं होल असतं जिथनं बाहेर येतात त्या ठिकाणी तो झुरळांचा खडू असा पेरायचा किंवा असा पावडर करून घालायचा. पण ते रिस्कीच आहे थोडंसं लहान मुलं घरात असतील तर. त्यामुळे लहान मुलं घरात असतील तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही वापर करता त्यावेळेला जरा जपून करा बरं का.